कस्टमायझिंग द टास्क बार म्हणजे आपल्या स्क्रीनवरील टास्क बार आपण आपल्या पद्धतीने कस्टमाइज करू शकतो. आता हा जो टास्क बार आहे हा आपण स्क्रीनच्या उजव्या बाजूला घेऊन जाऊ शकतो किंवा वरती घेऊन जाऊ शकतो किंवा परत हा आपण स्क्रीनच्या डाव्या बाजूला घेऊन परत ओरिजिनल पोझिशनला आणू शकतो. हे करण्यासाठी हे आपण पाहिले असेलच, नसेल तर आपण परत एकदा पाहूयात. तर या टास्क बार मध्ये या निळ्या भागामध्ये जिथे कुठल्याही प्रकारचे प्रोग्राम नाही अशा या मोकळ्या भागामध्ये माऊस पॉइंटर घेऊन जा व माऊसचं डावं बटन दाबून ठेवा व यानंतर हा माऊस हळूहळू स्क्रीनच्या उजव्या दिशेला घेऊन जा. ज्यावेळी स्क्रीनच्या उजव्या दिशेला माऊस जातो त्यावेळी आपला टास्क बार या दिशेला जातो. हे झाल्यानंतर माऊसचं दाबून ठेवलेलं डावं बटन सोडून द्या. याला आपण ड्रॅग असे म्हणतो. अशा पद्धतीने आपण हा टास्क बार आता स्क्रीनच्या उजव्या बाजूला उभा केलेला आहे. यानंतर या स्टार्ट वरती क्लिक करून आपण स्टार्ट मेनू ओपन करू शकतो. अशाच पद्धतीने हा टास्क बार आपण स्क्रीनच्या वरती घेऊन जाऊ शकतो किंवा स्क्रीनच्या डाव्या बाजूला आणू शकतो किंवा परत पूर्ववत म्हणजे खाली आणू शकतो. अशा पद्धतीने आपण टास्क बार हव्या त्या पद्धतीने कस्टमाइज करू शकतो. यानंतर या टास्क बारला राईट क्लिक करून आपण हवा असलेला टूल बार आपण या टास्क बार मध्ये आणू शकतो. जर मी ॲड्रेस यावरती क्लिक केले तर मला एक ॲड्रेस बार इथे दिसतो. या ॲड्रेस बारला हा ॲड्रेस बार खूपच छोटा आहे. हा ॲड्रेस बार जर मी इथे क्लिक करून थोडासा इकडे आणला तर इथे इथे माऊसचं बटन दाबून ठेवून हा मी इकडे आणू शकतो व यानंतर इथे मी हवा असलेला ॲड्रेस टाईप करू शकतो. हा एक इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करतो. इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये वेबसाईट्सचे वेगवेगळे ॲड्रेसेस असतात हे आपण टाईप करू शकतो व गो वरती क्लिक करून आपण हवी असलेली वेबसाईट लॉन्च करू शकतो. हे आपण इंटरनेट या टॉपिक मध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता मला हा ॲड्रेस हा बार नको आहे म्हणून मी राईट क्लिक करून टूल बार्स वरती क्लिक करून ॲड्रेस हे काढून टाकणार आहे. अशाच पद्धतीने राईट क्लिक करून टूल बार्स मधून आपण विंडोज मीडिया प्लेअर, लिंक्स, डेस्कटॉप अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे टूल बार्स आपण घेऊ शकतो. आता मी इथे डेस्कटॉप हा एक नवीन टूल बार घेतलेला आहे. यानंतर या डेस्कटॉप या स्टार्ट मेनू मध्ये आता मी ड्रॅग करून हा डेस्कटॉप हव्या त्या पद्धतीने अरेंज करणार आहे व यानंतर परत टास्क बारची साईज मी कमी करणार आहे. आता तुम्ही पाहू शकता की या टास्क बार मध्ये आता डेस्कटॉप नावाचा एक नवीन टूल बार ऍड झालेला आहे. यामध्ये डेस्कटॉपवरील सर्व आयकॉन्स छोट्या छोट्या आकारामध्ये इथे दाखविले गेलेले आहेत. आता मी जे आयकॉन्स इथे दिसत नाही हे या ॲरो वरती क्लिक करून आपणास ते आयकॉन्स दिसतात. अशा पद्धतीने आपण हवा असलेला टूल बार या टास्क बार मध्ये ऍड करू शकतो. नको असल्यास परत या मोकळ्या जागेत राईट क्लिक करून टूल बार्स वरती क्लिक करून नको असलेल्या टूल बार वरती चेकबॉक्स काढण्यासाठी परत क्लिक करू शकतो. अशा पद्धतीने आपण हवे असलेले टूल बार्स ऍड इथून करू शकतो किंवा एक नवीन टूल बार सुद्धा आपण डिफाइन करू शकतो. हे तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये करून पहा. ज्या पद्धतीने आपण शो डेस्कटॉप या बटनचा उपयोग पाहिला त्याच पद्धतीने आपण शो डेस्कटॉप टास्क बार मध्ये कुठेही क्लिक करून शो ओपन विंडोज किंवा शो डेस्कटॉप यावरती क्लिक करू शकतो. जर माझ्याकडे काही विंडोज ओपन असतील व मी राईट क्लिक करून शो डेस्कटॉप यावरती क्लिक केले तर सर्व विंडोज मिनिमाइज होतात. तसेच राईट क्लिक करून
शो ओपन विंडोज वरती क्लिक केले की परत त्या विंडोज मी पाहू शकतो. अशा पद्धतीने आपण शो डेस्कटॉपचा उपयोग करू शकतो. आता कॅस्केड विंडोज यावर क्लिक करून आपण या विंडोज एकानंतर एक अरेंज करू शकतो. आता मी पेंटिंग वर क्लिक करून आता या दोन ओपन विंडो आहेत. जर मी आता कॅस्केड विंडोज क्लिक केले तर या विंडोज एकानंतर एक अशा पद्धतीने अरेंज केल्या जातात. ही झाली पहिली विंडो व यावरती क्लिक करून ही झाली दुसरी विंडो. अशा पद्धतीने या दोन विंडोज अरेंज केलेल्या आहेत. जर मी टाइल विंडोज हॉरिझॉन्टली यावरती क्लिक केलं तर वरच्या अर्ध्या भागात एक विंडो दाखवली जाते व खालच्या अर्ध्या भागात दुसरी विंडो दाखवली जाते. तसेच टाइल विंडोज व्हर्टिकली यावरती क्लिक करून आपण या व्हर्टिकली अरेंज करू शकतो. तसेच शो डेस्कटॉप, अंडू टाइल वगैरे हे जे आपण टायलिंग केलं हे नको असेल तर अंडू टाइल वरती क्लिक करून आपण एक स्टेप मागे जाऊ शकतो. अशा पद्धतीने आपण हे वेगवेगळे शॉर्टकट्स वापरून वेगवेगळ्या प्रकारे विंडोज अरेंज करू शकतो. त्यानंतर लॉक द टास्क बार. आता हा टास्क बार ज्यावेळी माझा माउस पॉइंटर मी या टास्क बार वरती घेऊन जातो, जर मी एका ठिकाणी हा माउस पॉइंटर घेऊन जाऊन कीबोर्डचं डावं बटन दाबून ठेवलं व आता माउस वरच्या दिशेने घेऊन गेलो तर टास्क बारची साईज सुद्धा वाढते. अशाच पद्धतीने ही साईज आपण कमी करू शकतो. जर आपणास हे शक्य नसेल, हे आपल्या कम्प्युटरमध्ये होत नसेल तर या टास्क बार मध्ये राईट क्लिक करून लॉक द टास्क बार इथे एक चेकबॉक्स असेल तो चेकबॉक्स काढून टाका. जर तुमच्या कम्प्युटरमध्ये लॉक द टास्क बार इथे चेकबॉक्स असेल तर तुम्ही माऊस कितीही घेऊन गेले तरी आपल्याला तो रिसाइजिंगचा आयकॉन माऊसचा कर्सर त्याप्रमाणे होणार नाही. आता हा आयकॉन चेंज होत नाहीये कारण माझ्या कम्प्युटरचा टास्क बार लॉक झालेला आहे. मी त्यामध्ये काहीही बदल करू शकत नाही. या टास्क बार मध्ये काहीही बदल करू शकत नाही. ज्यावेळी कम्प्युटरचा टास्क बार लॉक झालेला असतो त्यावेळी मी कुठेही टास्क बार घेऊन जाऊन ड्रॅग केला तरीही तुमचा टास्क बार बदलत नाही. यासाठी राईट क्लिक करून लॉक द टास्क बार हा चेकबॉक्स काढून टाका. यानंतर या टास्क बारचा अपीयरन्स थोडासा बदलतो व आता तुम्ही हव्या असलेल्या पद्धतीने टास्क बार अरेंज करू शकता किंवा रिसाइज सुद्धा करू शकता. यानंतर प्रॉपर्टीज वरती क्लिक करून टास्क बार अँड स्टार्ट मेनू प्रॉपर्टीज ही विंडो ओपन होते. या विंडो बद्दल आपण पाहिलेच आहे, यामुळे आता परत पाहण्याची गरज नाही. तसेच यानंतर स्क्रीनच्या उजव्या बाजूला सिस्टीम ट्रे असतो. या सिस्टीम ट्रेच्या बाजूला एक ॲरो आहे. या ॲरो वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे असणारे सर्व आयकॉन्स दिसतात व तो ॲरो त्यावरती परत क्लिक केल्यानंतर ते सर्व आयकॉन्स मिनिमाइज होतात. तसेच या सर्व आयकॉन्सच्या बाजूला एक घड्याळ दिसते व या घड्याळावरती ज्यावेळेस आपण माऊस घेऊन जातो त्यावेळेस आजची तारीख व आजचा वार वगैरे या सर्व गोष्टी दिसतात. यावरती राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये जाऊन मी स्टार्ट मेनू मध्ये टास्क बार अँड स्टार्ट मेनू प्रॉपर्टीज मध्ये टास्क बार मध्ये आपण लॉक द टास्क बार हे आपण पाहिलेच आहे. ऑटो हाईड टास्क बार हे करू शकतो. यानंतर ऑटो हाईड केल्यानंतर काय होते हे आपण आता पाहूयात. यानंतर शो द क्लॉक हे जर मी काढून टाकले तर इथे दिसणारा हा जो क्लॉक आहे हा क्लॉक इथे दिसणार नाही. तर हे मी इथे चेंज करू शकतो. हाईड इनॅक्टिव्ह आयकॉन्स म्हणजे जे आयकॉन्स आपण वापरत नाही ते आयकॉन्स इनॅक्टिव्ह करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. आता मी हे ऑटो हाईड यावरती चेकबॉक्स वरती क्लिक करून अप्लाय करणार आहे व ओके करणार आहे. आता तुमच्या स्क्रीनवरती या डेस्कटॉप वरती आपल्याला टास्क बार दिसत नाहीये. जर मी माझा माउस पॉइंटर स्क्रीनच्या खालील बाजूस घेऊन गेलो तर आता मला हा टास्क बार दिसत आहे. तसेच परत माउस पॉइंटर वरती आणल्यानंतर मला हा टास्क बार दिसत नाही. या प्रकारे आपण ऑटो हाईड फीचरच्या सहाय्याने आपला टास्क बार हाईड करू शकतो.
यासाठी मला हे नको आहे म्हणून मी हे चेकबॉक्स काढून परत अप्लाय करणार आहे व माझा टास्क बार मला पूर्ववत पद्धतीने दिसणार आहे. अशा प्रकारे आपण हव्या असलेल्या पद्धतीने आपला टास्क बार कस्टमाइज करू शकता.